एल्फिस्टनमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण एल्फिस्टन रेल्वे पुलाच्या तोडक कामाबाबतचा महत्त्वाचा निर्णय उद्या घेतला जाणार आहे आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा निर्णय घेणार असल्याचं बोललं जात आहे। मुंबईतील सेवरी वरळी कनेक्टर प्रकल्पासाठी एल्फिस्टन रोड ओव्हरब्रिजचं पाडकाम होणार आहे। या संदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDच्या अधिकाऱ्यांसोबत आणि स्थानिक रहिवाशांसोबत सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। यामध्ये पुलाच्या पाडकामावर अंतिम निर्णय होणार आहे। मुंबई उपनगरीय पालकमंत्री आशिष शेलार यांनी रहिवाशांना आश्वासन दिलंय आणि सर्व चिंता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडल्या जातील, त्या दूर करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन सुद्धा दिलंय। पुलाच्या पाडकामादरम्यान 2 शेजारील इमारतींना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे आणि यावर तोडगा काढला जाईल असं सुद्धा शेलार यांनी म्हटलेलं आहे। शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास 19 इमारतीतील रहिवाशांनी रस्त्यावर उतरून वाहतुकीसाठी लावलेले बॅरिकेड्स हटवले। रहिवाशांनी प्रशासनावर पारदर्शकतेचा अभाव आणि पुनर्वसनाचा ठोस आराखडा नसल्याचा गंभीर आरोप केलाय। स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी यामध्ये हस्तक्षेप केला आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुलाच्या बंदीवर तात्पुरती स्थगिती मिळवली। 2 दिवसाची स्थगिती होती जी उद्या संपणार आहे। सोमवारी होणाऱ्या आता बैठकीत प्रभावित नागरिकांच्या तक्रारीवर निर्णय घेतला जाणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण एल्फिस्टन पूल एकीकडे विकास होतोय असं बोललं जातं आहे। एल्फिस्टन पूल धोकादायक झालेला आहे आणि त्यामुळे नवीन पूल या ठिकाणी होणं अत्यंत गरजेचं आहे। पण असं जर होत असेल तर जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्या पुनर्वसनाचं काय आणि जो मराठी टक्का मुंबईतून कमी होतोय त्याचं काय असा प्रश्न सुद्धा इथले नागरिक सरकारला थेट विचारतात। यावर सरकार काही ठोस तोडगा काही ठोस निर्णय घेणार का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।